एवढा भारी व्ह्यू आहे ना, म्हणजे तुम्ही जर आलेत ना, कधी जरी आलेत तरी तुम्हाला असं मन तृप्त होईल तुमचा. आणि घसरायची शक्यता आहे इथे. ऑफरोडिंग आहे बाबा. ऑफरोडिंग म्हणजे हे बघा, इथं बघू शकता किती खाली आहे. पडल्यावर डायरेक्ट साल्टी आणि रुतबा तुमचा दोन्ही कपालात जाईल. काय भारी व्ह्यू आहे बघा. खाली बघा, व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू बघा भाई तुम्ही. हा मंदिर आणि फक्त व्ह्यू बघा. आपला सूर्या दादा आणि हे बघा पोरं. वेलकम टू अनदर ब्लॉग ऑफ ब्लॉगर. आज आहे ना, आम्ही मित्र पण खायला आला, तर आम्ही चाललोय बीचवर. बीचचा आता सीन काय माहिती आहे. हा मित्र रेडी झालाय. तर वेलकम टू अनदर ब्लॉग ऑफ साहू द ब्लॉगर. तर आपण आहे ना, आज चाललोय फिरायला. म्हणजे मित्र आलेत, भावाने अजून कोणतरी आलेत. काका चला फिरायला, फिरायला. तर मित्र आलेत आणि आम्ही चाललोय मोऱ्यात. आता मी गाडी चालवतोय आणि हा बघा मैदान. मागं पण आम्ही फिरायला गेलेलो मुरुडला. आता जातोय मोऱ्याचं मंदिर बघायला. तर आम्ही गावाचा निघालो आणि जस्ट असा हे करतोय, व्हिडिओ स्टार्ट केली. बघूया बोलू कसा होतो व्हिडिओ गाडी चालवता. तर आता मी गाडी चालवून व्हिडिओ बनवतोय. पडलं तर घ्या मला कसं तरी सांभाळून. व्हिडिओ माझी एवढी चांगली बनत आहे. आम्ही आहे ना, आमच्या मडगावच्या हायवेला आलोय. रस्त्यात भेटला भाऊ, तो पुढे आलेला, पण आम्ही एवढ्या स्पीडने आलो की तो आम्हाला रस्त्यातच भेटला. बघू शकता, बघू शकता, फक्त बघूच घ्या. आता चालू फायटी गेली ते चालू, पण रुपा गेला नाही पाहिजे. आणि एवढा काय होईल तो आता होऊन जाईल. आपण गेले टाकू द्या मला. साल्टी गेली तर रुतबा कमी नाही झाला पाहिजे म्हणून ब्लॉग बनवत राहतो. तर कुठं काय झाला बिला तर ब्लॉग मध्ये जिवंत राहीन मी. श्रद्धांजली नक्की टाका भावा. समोर दिसत नाही रे, असा दाखव. परफेक्ट. इथं काहीतरी तर न मारता घोड्याला कट मारून असा आपण येतो, तर न मारता कधी घोड्याला न मारता कधी मारून आलोय. हे व्ह्यूर वरना मोरबाईला जायला रोड आहे. मग कुठं नाही रोड. फॅमिली आपण चाललोय चांगल्या देवस्थानमध्ये. तर आपण आहे ना, आता चाललोय मोहऱ्यात. मोहऱ्यात एक मोठा जागृत देवस्थान आहे, म्हणजे मोरबाई देवीचा. जाम मोठा म्हणजे आता नवीन मंदिर झालाय, पण एवढा भारी वाटतं तिथं. वातावरण एकदम भारी आहे तिथं. तर आपण तिकडे चाललो आणि जाता ना बघूया गाडीची कट कशी काढायची. हे आमचे विक्रम आले. हा बघा, इथं रस्त्यात जाम खडी असतो. स्लिप झाला ना का साल्टी आणि रुतबा दोन्ही पण एकातच जाईल. तर तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर निसर्गरम्य वातावरण. आणि आम्ही दुपारी झोपून उठलो आणि आता इकडं डायरेक्ट फिरायला. कोण आहे रे बाबा? नको रे, पण परफेक्ट बसला रे. कॅमेरा क्वालिटी खराब आहे, पण कंटेंट क्वालिटी तुम्हाला चांगली देईन मी. फक्त मला सांगा तुम्हाला कसा कंटेंट पाहिजे. कारण आपल्या इथं आहे ना, नुसतं आम्ही फिरत असतो. जिथं पण बघाल तिथं फिरताना भेटेन मी तुम्हाला. आणि फिरताना भेटेन, त्यामुळे तो माझा कंटेंट आहे तुम्हाला असा ट्रॅव्हल ब्लॉग किंवा फिरायला गेलो, गावात जवळ लागले
असेच ब्लॉग दिसतील तुम्हाला. तर तुम्ही सांगा मला कसं तुम्हाला ब्लॉग वगैरे पाहिजे, माझ्या कंटेंट मध्ये काय चेंजेस वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला सांगा. विषय काय नाही, बघा आमचं पेट्रोल पंप आहे मुरुडचा. जर तुम्ही कधी मुरुडला आले, हा एकच पेट्रोल पंप आहे, दुसरा पेट्रोल पंप तुम्हाला भेटणार नाही. कधी पण आले की इथं फक्त पेट्रोल टाकायचं आणि मग पुढे जायचं. दुसरा आहे पण कसा विषय आहे माहिती आहे, जाम लांब जायला. तर पेट्रोल आता मला नाही टाकायचं आहे, पण भाऊ शेतचा तर कधी येईल तो बघूया. तर आम्ही मित्रांनो पेट्रोल टाकून आहे ना निघालो. जस्ट त्याच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकला तरी पण माझ्या खिसा रिकामा केला हवी. अवली पाटला लालबरी आले, दाखव रे लालबरी. कोकणची शान, कोकणची शान आणि आमची जान आणि पोळी पाठवायची खा अशी कोकणपरी. कोकण कन्या आमची लालबरी. म्हणजे आम्ही आहे ना 11वी 12वी पूर्ण वर्ष आम्ही याच भाषेमध्ये जायचो. फिरायला गेलो ना भाई, कुठं फिरायला गेलो ना भाई की आम्ही म्हणजे लालबरी शिवाय ऑप्शनच नाही आम्हाला. गाड्या नव्हत्या तेव्हा भाई, गाड्या नाही, लायसन नाही, मग आमची एकच परी लालबरी. जरी पोरी नसली तरी चालेल पण लालबरी सोबत जायची, कारण लालबरीमध्ये पोरी भेटायची. आमची आन बान शान आणि पोरींची खान लालबरी. पाया पडून आता आम्ही चाललो पुढं मोऱ्यात. आमचं मोरेगावची अशी म्हणजे इथून मोरेगावचा रस्ता स्टार्ट होतो आणि सर्वात जास्त घाट एरिया आमच्या इकडं मोरेगावमध्येच आहे. म्हणजे आमच्या गावाच्या जवळ घाट असा घाट एरिया आहे. काय ते रस्ते, काय ते खड्डे. ऑफरोडिंगची मजा घ्यायची असेल तर मित्रांनो इकडे येऊ शकता तुम्ही, कारण मिनिटावर तुम्हाला खड्डे आणि ऑफरोडिंग भेटेल बघायला. आहे ना ऑन चालू आहे. तर बघूया आता मित्रांनो असं निसर्गरम्य वातावरण आणि ऊन पण तुम्हाला कमीत कमी दिसतो या रस्त्यावर, कारण झाडी आणि फुल जंगलाचा रस्ता आहे. पाठून एक माकड गेला, आम्ही घाबरलो ना. तर मित्रांनो ऑफरोडिंगची मजा अशी घ्यायची की गाडीचा नट लूट झाला पाहिजे आणि शब्द लागले पाहिजे. उपशब्द वापरू नये. तर ह्या गावाची एक खासियत आहे, पहिले हा गाव बोललेत ना तुम्ही तर कोण असं म्हणजे यायला मागायचं नाही, पण आता आहे ना गावाची प्रगती एवढी झाली आहे ना. गावात एक मस्त मंदिर आहे, गावचे रोड चांगले आहेत. हा फक्त एस टीवाले इकडे येत नाही, कारण त्यांच्या एस टी डायरेक्ट घराला जाऊन ठोकतात. कारण इथं उतारच असा आहे की डायरेक्ट एस टीचा ब्रेकच फेल होतो, नाही तर एस टीच बंद पडतं, नाही तर एस टीच तुटतं. आमची लालबरी हा बघा इकडनं आता डायरेक्ट उतार लागला ना, डायरेक्ट गाडी बंद करून जाऊ शकतो तुम्ही. 1 किलोमीटर तुमचं पेट्रोल वाचतं, 1-1.5 किलोमीटर. रस्त्याला पोहत नाही माहिती, एकदम सुकाटाक ठेवला आहे रस्ता. बघा मित्रांनो आता ह्या टर्न नंतर गाव दिसतो तोच म्हणजे मोरेगाव. आता इथनं पडलो ना त्याचं तोंड घातलं तिकडं नाही पण. हा बघा मित्रांनो हा आहे ना तो पूल आहे, जो पूल बनायला त्यांना आहे ना बनायला घेतला आणि डायरेक्ट पावसाने लवडलं होतं. हाच तो पूल.
हे झालं ना उद्घाटन कधी आहे त्याचं? तर आपण मोरेगावात एंटर केलेला आहे. हे रस्ता कुठला आहे त्यांना नाही माहिती रस्ता. तर मित्रांनो हा बघा इकडं आहे ना. हा सरळ इकडं घुसायचा नाही तर तुम्ही सरळ गेले हो ना सरळ जाशील. आम्ही आता आलो मराठी शाळेत. आमच्या मराठी शाळेत आमच्या नाही त्या काकांच्या मराठी शाळेत. आमची नव्हती मराठी शाळा ही. हा बघा हा माझ्या मित्राचा घर आहे बाजूचा. पोरींच्या तर मित्रांनो हा आहे ना रोड डायरेक्ट आता समुद्रावर जातो आणि आपल्याला आहे ना समुद्राच्या बाजूने आता जायचं आहे तिकडे मंदिरात. हा बघा हा डायरेक्ट आपण आता पोचलो. हा किटाल पार केला ना की डायरेक्ट समुद्रावर. हा फक्त इथं उतरणीवर नीट चालवायची गाडी नाही तर तुमच्या दात आणि गोट्या घासात जातील. दात घासात आणि गोट्या कपालात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे इथनं सावकाश गाडी चालवायची. तर गावदेवी मंदिर इकडं आहे. इकडं आहे कसं जायचं कसं काय गाडी ना कसं. तर आम्ही आहे ना आता पोचलो इथं मोऱ्यातल्या बीचवर. आणि इकडं आहे ना म्हणजे आपल्याला बोलतात ना चालत जायला रोड आहे. गाडी जाणार नाही. जातं गाडी पण आपली गाडी जाऊ शकत नाही कारण हा गेट बंद आहे आणि लॉक लावला आहे. तर आम्ही चाललो आता चालत जाणार आहोत. एवढ्या लांब मला पण नाही माहिती. मी पहिल्यांदा आलोय. ते बघा तुम्ही बघू शकता इकडे असं खाडी डायरेक्ट लागू नाही इथे. ते बघेल झाडं बघितली ना खाडीची झाडं ते काय. आणि आम्ही इकडनं चालत मंदिर शोधत. हा मला मंदिर नाही माहिती. तुम्ही पुढे यायला पाहिजे. मला मंदिर नाही माहिती खरंच मित्रांनो. तर हा रोड आहे. चले चलो पायी हळूहळू चाला मुखाने गणपती बाप्पा बोला. तर आम्ही पण चालतो. तुम्ही पण आमच्या सोबतच चला. व्हिडिओ पुढे कंटिन्यू आहे. अजून खूप बाकी आहे कारण तर आमचा दादा काय बोलतो माहिती आहे वेदांत दादा. ही जागा आहे ना अशी मालकीची आहे कोणाच्या तरी. तर त्यामुळे त्यांनी म्हणजे मंदिराला जायला रस्ता दिला आहे ना म्हणून गाड्या बाहेर ठेवायला लागतात आणि त्यांनी बाहेर गेट लावला. तर आम्ही अशा वेळी काय करायचं क्या करणे का असे टाइम पे काहीच करू शकत नाही कारण इथं चालते गेलं तर रुपया परत भेटणार नाही. कुठंतरी चांगल्या जागी आलो पण आता कुठं आलं होतं मला पण नाही माहिती. काय भारी व्ह्यू आहेत ना तिथं बघा मस्त समुद्र काय बोलतो त्याला वाडी आहे समोर. हा बघा ह्या साईडला मंदिर. बघा मस्त वाडी आहे तिथं तला टाईप आहे आणि तला नाही मशीनचा ढव आहे तो. हे बघा होड्यांचे राखणदार विथ होड्या. या होड्या हवात आणल्या
स्टॉप केली आणि आता परत व्हिडिओ चालू केली. हे बघा मस्त डोरं चालतात तिथं. हा समुद्र बघा तुम्ही कसा वाटतं का भारी समुद्र वाटतं. रॉड आणला असतं भाई मच्छी पकडली असते समुद्रावरनं. पण काय हे जण हवा नाही जाऊ शकत चालत. रॉड आण बोलतो इकडनं परत जाऊन. तर हा बघा तुम्हाला दिसत असेल तर हा आमचा पद्मदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला, म्हणजे महाराजांनी बांधलेला. आणि हा किल्ला आहे ना, म्हणजे जेव्हा म्हणजे जंजिरा किल्ल्यावर जेव्हा अटॅक करायचा होता ना, त्यासाठी हा किल्ला बांधलेला. पण जंजिरा किल्ल्यावर ना तो अशी होती की त्या किल्ल्याचं म्हणजे त्या किल्ल्याला तोडला म्हणजे पद्मदुर्गाला आणि हे झालं. म्हणून जंजिरा किल्ला अजून जिंकून शकले नाही. पण बघू पुढं काय. तर हे बघा हा रस्ता कुठं आता मग इकडे रस्ता बंद आहे डायरेक्ट गावात ना. मला पण नाही माहिती कुठं रस्ता बनणार आहे. पण हा बघा एकदम मस्त फक्त एक डोंगर आहे. हा तर ते बघा मच्छी पकडायला आलेत कोणतरी काही. घेतो का त्यांच्याकडून, जाताना देऊन टाकू. आमचा रूपम दादा चप्पल काढतोय भाई. भावाने मंदिराच्या पायथ्याशी चप्पल काढलेच. तर तुम्ही बघू शकता काय भारी मंदिर आहे एकदम. असं म्हणजे बघायलाच भारी वाटतं. असंच पायऱ्यांवर चढता चढता तुम्हाला एक वाईब भेटते मंदिराची. आणि ते बघा तुम्हाला कोणाला असं सॉन्ग वगैरे शूट करायचं असेल ना, बेस्ट जागा आहे बेस्ट. आमचं मोरबाई देवीचं मंदिर, मोरे गावाची शान, मोरे गावाचा मान असं मंदिर. तर हा बघा तुम्हाला मंदिरात ना एकदा व्ह्यू दाखवतो. काय भारी व्ह्यू आहे. म्हणजे तुम्हाला हा अख्खा पूर्ण कुठला रे समुद्र आहे मोऱ्याचा आपला अरबी समुद्र लागला इथं पूर्ण मोठा. सॉरी आपला भूगोल वाचला नाही जास्त, परीक्षाच नाही दिलेली भूगोलची. हा पद्मदुर्ग किल्ला. अंच्याच पद्मदुर्गाच्या बाजूला इथं जंजिरा किल्ला आहे. दिसतोय की नाही हा बघा. हा जंजिरा किल्ला आहे. तर हा पद्मदुर्ग आणि हा जंजिरा. तर बघा तुम्ही मित्रांनो, आम्ही एकदम असं मंदिराच्या टॉपला चढलो वरती एकदम. आणि हा मंदिर आम्ही त्याच्या बॅक साईडला आलोय. आणि बॅक साईडने तुम्ही जर व्ह्यू बघाल ना, म्हणजे मंदिराच्या 3 साईडला पूर्ण समुद्र आहे. बघा तिथून समुद्र स्टार्ट होतो असा 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 पूर्ण असा इथपर्यंत समुद्र. म्हणजे मंदिराच्या 3 साईडला समुद्र आहे आणि फक्त एक असा रस्ता आहे इकडे या साईडला. पास एवढी फक्त जमीन आहे एक साईडला जमीन.
एवढा भारी व्ह्यू आहे ना, म्हणजे तुम्ही जर आलेत ना, कधी जरी आलेत तर तुम्हाला असं मन तृप्त होईल तुमचा. घसरायची शक्यता आहे. ऑफरोडिंग आहे बाबा. म्हणजे हे बघा, इथं बघू शकता किती खाली आहे. पडल्यावर डायरेक्ट सालटी आणि रुतबा तुमचा दोन्ही कपालात जाईल. काय भारी व्ह्यू आहे बघा. खाली बघा, व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू बघा भाई तुम्ही. हा मंदिर आणि फक्त व्ह्यू बघा. आपला सूर्या दादा आणि हे बघा पोरं. व्ह्यू बघा भाई तुम्ही, व्ह्यू. आणि हा समुद्र असा आहे ना, एवढा वाटतं फक्त त्या डोंगरापासून ते एवढा वाटतं. कुठली जर होडी समुद्रामध्ये अटकली ना किंवा डुबली बिबली डायरेक्ट इथं लागतं. ते बघा, एक समुद्र होडी लागली. ती होडी आहे ना, कुठली होडी डुबली का इथं लागणार. तर बघू शकता. रुपम दादा, काय तुमचं मत आहे? कसं वाटतं तुम्हाला आजची जागा? कशी लोकेशन काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आज 4 दिवसांनी 2-3 वर्ष तुम्ही इकडे येता आणि तुम्हाला या लोकेशनला मी पहिल्यांदा घेऊन आलोय. लोकेशन माहिती अनएक्सपेक्टेड आहे. तर रुपम दादा बोलतोय की एकदम अनएक्सपेक्टेड लोकेशन आहे. हिडन जेम बोलतात ना, त्या टाईप मध्ये. आधी लाईव्ह काढून मित्रांना लाईव्ह भेटत नाही. तुम्हाला सांगा लाईव्हचं ऑप्शन कुठे भेटेल. तर मित्रांनो, मी आणि रूपम फोटो काढत होतो आणि आता पोरं आहे ना खाली, त्यांना मी बोललो खाली जायचं आहे आणि ते आम्हाला ठेवून खाली गेलं. आता आम्ही पण खाली चाललो. खाली जायला पहिले आम्हाला वरती जायला लागेल, म्हणजे मंदिराकडं. सावकाश रे, मंदिरात ना आम्ही मित्र बघा भाई. आता तुला जागा एवढ्या आवडल्या, फोटो काढूनच त्याचा फूड भरणार आहे. झाडावरून मारेल ना. तर मित्रांनो, बघा मंदिर आम्ही उतरतोय खाली. मंदिरची काढली ना व्हिडिओ. आम्ही उतरतोय खाली बघा. अजून पण त्याचा पोट भरला नाही. तो फोटो काढत चाललाय. मला पण फोटो काढायचे तर माझ्या वाटतं मी पूर्ण फोटो काढत नाही ना. फोटो काढतोय ना व्हिडिओ काढतोय. मी असंच माझं ब्लॉग चालू ठेवून. मित्रांनो, रुपमची आता व्हिडिओ काढली त्याला जशी पाहिजे होती तशी. आणि आम्ही खाली उतरून हा बघा समुद्राची मजा घ्यायला चाललो. म्हणजे मजा म्हणजे काय ना, आपण समुद्रात थोडा जाणार, पाण्यामध्ये तिथे मच्छी पकडतात, तिथे त्यांना बघणार कशी मच्छी पकडतात. आणि भावाला पण मच्छी पकडायला थोडासा हाऊस आलं आहे. तर बघून येऊ कशी म्हणजे मच्छी पकडतात वगैरे. तिथे थोडेसे शूट करू, कसं वाटतं फोटो वगैरे काढू. अजून जेवढा काय होईल तेवढा करता येऊ. कारण आज भाव 1 दिवसासाठी फक्त आलाय. 1 डे ट्रिप आहे त्याची. मी ट्रिप बोलू नाही शकत, पण याच्या आधी भाव खूप वेळा आलेला, पण ह्या प्लेसवर मी त्याला आणलेला नव्हता. कारण ही प्लेस बनलेली नव्हती तेव्हा. म्हणजे मंदिर बनलेला पण एवढा प्रॉपर आता कसं झालं आहे तसं पहिले नव्हतं इथे मंदिर. आत्ता मोऱ्यातल्यांनी मंदिर एवढा भारी केलं आहे ना, की म्हणजे लोकांचं अट्रॅक्शन हा मंदिर आहे. म्हणजे लोकांना, म्हणजे जेवढ्यांना माहिती आहे ना तेवढ्या लोकांचं अट्रॅक्शन हा मंदिर आहे. फर्स्ट पॉईंट हा मंदिर. कारण 3 बाजूला समुद्र, एक बाजूला रान मस्त आणि मधीत मंदिर. काय भारी लोकेशन. तुम्ही विचार नाही करू शकत असं लोकेशन आहे हा. तर बघू शकतो की काय लोकेशन आहे. तर बघा इकडं आहे ना, काका मच्छी पकडायला आलेत. रॉड घेऊन डायरेक्ट. मला नाही वाटत त्यांना रॉड मध्ये काय लागला.
प्रॉपर आली प्रॉपर आली आली बघ. आली. इकडं टाका, इकडं टाका, इकडं टाका. इकडे होती. दाखव. एक, दोन. थांब थांब काढ. One hour later. गाणं सांग ना दुसरा. मला माहिती सुचत नाही ना काय. तर मित्रांनो आता आहे ना वाजले 5:30 आणि आम्हाला हा व्ह्यू बघायचा होता म्हणून आम्ही अजूनपर्यंत थांबलोय. हा बघा मित्र, त्याला म्हणजे या व्ह्यू मध्ये असं फोटो काढायचे आहेत आणि बघूया. त्याला या सिंहासनावर बसायचा होता पण सिंहासनामध्ये पाणी आहे त्यामुळे बसलाय नाही. मित्राचा फोटोशूट चालू आहे. म्हणजे माझ्याकडे आयफोन आहे आणि तुझ्याकडे OnePlus आहे. तर बघा कालगोट म्हणजे दिसत काय. तर मित्रांनो हा बघा, हा मित्राचा आमचा फोटोशूट चालू आहे. माझा तर फोटोशूट कोणी केला, एक पण फोटो काढला ना मित्रांनो. घे रे बघ इकडे.
माझा फोटो काढलाय नाही, पण यांचे फोटो काढायला लावतात. पण यांचा कॅमेरामॅन आणि माझा स्वतःचा पण कॅमेरामॅन दिसतो. तू दिसत नाही, टेन्शन नको घेऊ. तू काल दिसतोय पूर्ण. हा ओके, मस्त फोटो काढले. आता फोटो मध्ये आले. झाले फोटो यांचे काढून. मला एक पण फोटो नाही दिला आहे. बघा स्वतः फोटो काढून घेतले. तर हमारे साथ बने रहिए. हम है साहो और गॉड एक्स रॉनी, BGMI का गॉड. नाही खरं आहे मित्रांनो, एवढं खरं नाही पण ते खरं आहे. तर आम्ही आता आहे ना, आम्हाला ते आमच्यासोबत 2 मित्र आले ना, एक वेदांत आणि सुजल माझा भाव. तिनके झाला, ते गेलेत पलीकडं. आम्हाला पण नाही माहिती ते कुठं गेले. आणि आम्ही आलो इकडं, म्हणजे फोटो काढायला थांबलो. आता फोटो काढता काढता झालाय टाईम आणि ते यायला तिथं आम्हाला रेंज नाही. आता ह्यांचे कॉल लागणार नाही. जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहणार. म्हणजे चलो आमचे एक व्हिडिओ काढतो टाइमपास. आजचा पूर्ण कार्यक्रम संपवून म्हणजे इथं झाला, फिरलो, पाया पडला मंदिरात, फोटो काढले, थोडेसे व्हिडिओ काढल्या, शूट केला थोडासा. आणि जो मी क्लॅपबॉक्स बनवला ना, त्याचा पण म्हणजे थोडासा असा वाजन केला, वाजवला म्हणजे. तर आम्ही निघालो, आम्ही दोघंच आहोत. ते दोघं आता कुठं आहेत काय माहिती, आम्हाला त्यांना शोधायला जायला लागेल. बघूया कसं ते भेटतात, कुठे भेटतात आणि कोणत्या अवस्थेत भेटतात. बघूया काय बघा. मस्त खवळलेल्या लाटांच्या मध्ये तुम्ही ती व्हिडिओ आठवली नीमवाली. दोघेश भाई हाय करके जाओ. काय ते बघा, तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे मित्रांनो. हा सनसेट आणि खाली बघा होडी का भारी वाटत. हे नेव्हीची आहे ना होडी? हा नेव्हीची होडी आहे. बघू शकता इकडं दोघेश भाईसाठी. इंडियन नेव्ही आमचे समुद्रात कार्यरत आहे. कारण आमच्या समुद्रात मागं 2-3 अशा घटना घडल्यात ना, की त्या घटनांमुळे इंडियन नेव्हीला इकडं कार्यरत राहावा लागला. इकडून जाऊ. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. असं आपण जशी हेअरस्टाईल बनवतो ना, कशी हेअरस्टाईल असते मस्त एक साईडने आलेले केस. बघा हेअरस्टाईल ते बघा. त्याने तर डायरेक्ट भाई कोंबडा पाडला. म्हणजे झाडांची पण हेअरस्टाईल भारी भारी येतात. मी आता बघितलं इथं हेअरस्टाईल त्यांच्या झाडांची. ते बघा त्याची एकदम भाई, झाड कुठं, त्याचा खोड कुठं आणि पानं कुठं. केस एकदम मागे बोलतात ना, पुढची चकुटी करतात आणि पाठी केस करतात, ती वाली हेअरस्टाईल यांनी केले. हे बघा हे 2 झाड आहेत. 3 सनसेटचा व्ह्यू बघा काय भारी व्ह्यू. तिथे मंदिर, तिथे झाडं आणि समुद्र आणि त्यावरती सूर्यदादा ऑन पीक. आपला रूपम, गॉड एक्स रॉनी, आमचा गॉड एक्स रॉनी तो BGMIचा टुर्नामेंट्स खेळतो आणि खेळता खेळता लोकांना तुडवतो, तुडवी करत असतो. पण भाई तो डायलॉग आठवतो ना, माशाला पवायला आणि
सांगायचं नसतं. तर मित्रांनो व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यूची मजा का व्ह्यू. आता माझ्याकडे आहे ना, म्हणजे कॅमेरा चांगला नाही, थोडासा कॅमेरा हालतोय, पण स्टेबिलिटी नाही. पण जर स्टेबिलिटी चांगली असते ना, तुम्हाला व्ह्यू एवढा भारी वाटला असता ना, भारी म्हणजे डोळ्यांना आकर्षक, मनमोहक आणि काय बोलतो त्याला, डोळ्यांना पावणारा असा व्ह्यू. कुठे राजवाडा आहे? हां, समोरच्या डोंगरावर ना राजवाडा आहे. पाहिलेस? पहिलीचा राजवाडा तो मुरुडमध्ये एक राजवाडा आहे ना, तो हाच आपल्याला जाताना दिसतो बघ ना रस्त्याला. हा, तो समोरच्या डोंगरावर. आपण जातो तोच ना, हा, तो वाडा फोटोशूट तिथे आतमध्ये जाऊन देत नाही. गेलो घरी. तर मित्रांनो, या जागेला, मंदिराला थोडासा बाय बाय बोलू आणि घरी जाऊ. अरे जाता जाताना तरी भेटलीस. हाय जागवार, चल. तर या जागेला बाय बाय बोलू आणि कप घरचा रस्ता धरू, कारण कालोख झाल्यावर आपल्याला इथनं दिसणार नाही. भले टॉर्च आहेत घरात आपल्या हातात मोबाईलला, पण रस्ता खराब आहे आणि खराब रस्त्याने जाणे अजून खराब आहे. त्यामुळे आपण गप रस्ता धरू. ठीक आहे, इथे मगरी असतात, दादा बोलतोय ठीक आहे, पण कधी भेटली नाही मगर, तो विषय वेगळा आहे. चल पुढे. तर मित्रांनो बघू शकता, आता आम्ही जिथून आतमध्ये आलेलो, म्हणजे जिथून आपला व्लॉग वगैरे स्टार्ट झाला होता, तिथे आपण आलेलो आहे. आणि आमच्यासोबत झालेला सर्वात मोठा स्कॅम, आमच्यासोबत जे 2 पोरं आलेले ते आम्हाला सोडून गायब झालेले आहेत. तर बघू शकता, ना ते, ना तो, ना मी, ना ती. तर मित्रांनो जाता जाता आहे ना, तुम्हाला आज आणखी एक थोडीशी प्लेस दाखवतो. त्या जागेला बाय बोलून आम्ही ह्या जागेला बघायला आलो. हे बघा, मोरेकरांच्या होड्या आणि इथं जाळे वगैरे आहेत मोरेकरांचे. तर हीच ती प्लेस जिथं आम्ही, म्हणजे बघा इथं पूर्ण प्रॉपर बीच टाईप आहे आणि इथं त्यांच्या होड्या वगैरे असतात. तसा दुसऱ्या गावात कोलीवाडा असतो ना, तसा ह्यांच्या गावात असा कोलीवाडा, पूर्ण असा प्रॉपर जेटी. जार बोल पुढं. तर तुम्ही बघू शकता प्रॉपर जेटी आणि इकडनं सगळे किल्ले वगैरे सगळा दिसतो आपल्याला. आणि दादाला कुठेतरी मासा भेटला, पण आपल्या शाटा दिसला नाही. बघ ना कसा किल्ला दिसतोय, आमचा पद्मदुर्गा कसा झलकतोय. पोहता तिकडे, हा फक्त पाणी जास्त असलं तिथं पोहतात, तर फुलं नाही त्याच्यात. बाबा पाण्यात असतो पूर्ण. आता वट आहे म्हणून कमी आहे पाणी, नाहीतर पूर्ण पाण्यात असतो. तर इथपर्यंत पाणी असतं त्या पुलनीच्या वर. तर बघा इथे जाळे लावलेत, आपण पुढे जाऊ शकत नाही. हा बाय दिसत नाही, ते झालेत. तर मित्रांनो आज आहे ना, आजचा आमचा कार्यक्रम इथे संपतोय, पूर्ण कार्यक्रम संपला आज. आणि आज आता आम्ही हे बघा गाडी काढतोय
मीच चालवतोय. तर आम्ही गाडी काढतोय आणि घरी जातोय. तर आजचा एवढाच व्लॉग होता. व्लॉगचा जास्त काय नाही आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आणि आम्ही म्हणजे नवीन सुरुवात केली तर तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा. की तुम्हाला कुठली प्लेसचं तुम्हाला पूर्ण हे पाहिजे असेल म्हणजे तिथं फिरून दाखवायचं असेल आणि कशी प्लेस आहे ते बघायची असेल तर तुम्ही मला त्या प्लेसचं नाव कमेंटमध्ये सांगा. मी त्या प्लेसला नक्की जाईन आणि तुम्हाला एक व्हिडिओ ब्लॉग वगैरे बनवून पाठवेन म्हणजे पोस्ट करेन. मग तुम्ही बघू शकता की प्लेस कशी असेल. तर हां तुम्ही विजिट करू शकता म्हणजे तुम्हाला थोडंसं नॉलेज भेटेल की ती प्लेस कशी आहे, जायचं कसं आहे तिकडे आणि तुम्हाला त्या प्लेसच्याबद्दल थोडीशी माहिती भेटेल. तर हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि असंच व्लॉगमध्ये पुढची व्हिडिओ नक्कीच लवकरच येईल. तर भेटू. बाय बाय.